सरकारने सरसकट जे कमर्शियल गॅस ज्याला LPG आपण म्हणतो एस्मा कायद्याच्या अंतर्गत ते बंद करण्याचं काम केलेलं आहे। लोक आता पेट्रोल पंपला लाईन लावत आहेत, कारण गॅस जसे दर वाढलेले तसे पेट्रोलचे पण दर वाढतील असा एक संभ्रम देशभरामध्ये आणि त्याच्या राज्यामध्ये झालेला आहे। गॅस सिलेंडर खास करून व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही आणि त्याच्यामुळे हॉटेल 20% मुंबईमध्ये बंद झालेले आहेत आणि पुढे सुद्धा बंद राहतील असं म्हणतात। आजच विधान परिषदमध्ये विरोधी पक्ष या नात्याने स्थगन प्रस्ताव या संपूर्ण प्रश्नाच्या वरती आम्ही आणण्याचं काम केलं। आज सकाळी तुम्हाला माहिती आहे की पायऱ्यावरती आम्ही सर्व लोकांनी आंदोलन देखील छेडण्याचं काम केलं। खरं तर हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे, दोन देशातल्या लढाई झाल्या त्याच्याबद्दल आहे, परंतु त्याचे काही जरी झालं देखील परिणाम हे संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये पण होतोय। देशाच्या पंतप्रधानांनी कॅबिनेट घेऊन सर्व मंत्र्यांना आपापल्या खात्यामध्ये सतर्क राहण्याचं काम करण्यास सांगितलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये पण देखील अशी पुढची पूर्वतयारी काय आहे हा जाब आम्ही सरकारला विचारण्याचं काम केलं। कारण सरकारने सरसकट जे कमर्शियल गॅस ज्याला LPG आपण म्हणतो एस्मा कायद्याच्या अंतर्गत ते बंद करण्याचं काम केलेलं आहे। आता एसेन्शियलची व्याख्या ही काय हे सरकारने ठरवलं पाहिजे, त्या जिल्हाधिकाऱ्यांना तो अधिकार असतो, सरकार त्यांना सूचना देतो। परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे 30-40-50% पेक्षा जास्त लोक पण जे शहरामध्ये कामाला येतात ते बाहेर जेवतात किंवा त्यांचे डबे घेऊन जरी आले तरी देखील ते कुठच्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसतात। आणि अशामुळे जे महिला बचत गटाचे जे बनवणारे स्वयंचलित असलेले जे खानोळी असतील, बैठकीच्या गाळ्यामध्ये असतील किंवा अशा काही केले असतील आणि रेस्टॉरंटमध्ये हे गॅस नसल्यामुळे दुर्दैवाने बंद होण्याच्या मार्गावरती आलेलं आहे। असोसिएशननी अशातलं एक पत्रव्यवहार केलं। माननीय मंत्री अन्न नागरिक पुरवठ्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांना की आम्ही तुम्हाला सिलेंडर देऊ शकत नाही, गॅस सिलेंडर देऊ शकत नाही, आम्ही केरोसिन देऊ, पण केरोसिन देऊन तुम्ही आता स्टोव्हवरती या सर्व हॉटेल चालवणार आहेत का हा एक प्रश्न आम्ही आवर्जून तिकडे मांडण्याचं काम केलं। आणि आम्ही हे मांडण्याची भूमिका घेतली की समजा जर ती माणसं तिकडे जेवणार नाही तर कुठेतरी ते जेवतील, कुठेतरी कोणाच्या तरी घरात ते जेवण आणि ती गॅसचं युटिलाइज होणार आहे, मग तो युटिलायझेशन इकडे का त्यांना करू देऊ नये अशातला देखील एक प्रश्न आम्ही या निमित्ताने मांडलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती ड्रायफ्रूट्स असतील त्याची निर्याती बंद झालेली आहे, मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचा जो माल जो आहे तो कंटेनरमध्येच बंद आहे, अजून देखील त्याची एक्सपोर्ट होण्याच्या बाबतीतली काय हालचाल दिसत नाही आहे। एका बाजूला गॅसमुळे छोटे छोटे जे लघु उद्योग आहेत, मग तो चिक्की बनवण्यापासून असेल किंवा पॅकेजिंग करण्यापासून असेल किंवा इमिटेड ज्वेलरी असेल, अनेक असे जे आहेत छोटे छोटे व्यवहार त्यांचे गेल्या आठवड्याभरापासून त्यांनी कामगारांना घरी बसवलेले आहेत, त्या कामगारांवरती पण उपासमारीची वेळ येते। असं एकंदरीत परिस्थिती असताना पण देखील सरकारने सतर्क राहून ह्याच्याबद्दलचा निर्णय घेणं गरजेचं आहे। लोक आता पेट्रोल पंपला लाईन लावत आहेत, कारण गॅस जसे दर वाढलेले तसे पेट्रोलचे पण दर वाढतील असा एक संभ्रम देशभरामध्ये आणि त्याच्या राज्यामध्ये झालेला आहे। राज्याने ॲक्शन मोडमध्ये यायला पाहिजे ना। खरं तर कॅबिनेटमध्ये मला माहीत नाही की एकही कोणतरी ह्या शब्दाने तरी बोलले, पण म्हणजे ज्याही तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करायचं आणि तुम्ही बघितलं असेल इलेक्शनच्या मध्ये पापा हमारे वॉर रुका डालेंगे, आम्हाला अपेक्षा होती अशातला काहीतरी जादुई गोष्ट होईल, पण ते न होता राज्य सरकारने सतर्क राहून प्रिकॉशनरी मेजर म्हणून डिझास्टर म्हणून किंवा हे लोकांच्या समोर ऑफिशियली येऊन काहीतरी एक सूचनापत्रक काढून करायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री कुठेतरी बोलले, पण ते निवड फक्त कुठेतरी अशा उडता बोलले न बोलता तातडीने याच्याबद्दलची कॅबिनेट घेतली पाहिजे आणि तशातलं काय नेमकं तुम्ही उपाययोजना वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून करणार आहे, कारण हे वॉर असं जर लांबलं तर अजून दुष्परिणाम हे आपल्यावरती होणार आहेत आणि सर्वसामान्य लोकांना हाल अपेक्षा सहन करावं लागणार आहेत आणि परत आपल्याला चुलीवरती जेवण बनवण्याचा जे दिवस येतील का असा प्रश्न निर्माण होता कामा नये। म्हणून त्या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सर्वांनी मिळून करण्याचं काम विधान परिषदमध्ये केलेलं आहे। सभापती यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आदेश दिले आहेत की या सगळ्याबद्दल चौकशी करा आणि योग्य त्या ठिकाणी लक्ष द्या, कारण का जे वसतिगृहातील मुलं आहेत त्यांना कुठेही अन्नाचा तुटवडा होऊ नये। नाही, हा प्रश्न प्रसादजींनी पण उपस्थित केला होता आणि त्यावेळी त्याच्या अगोदर पण आम्ही ती भूमिका मांडली होती की जसं हॉस्टेल्स आहेत किंबहुना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, मेजर प्रायव्हेटली हॉस्पिटल्स, अशा ठिकाणी त्याला तुम्हाला एक्झम्पशनल देणं गरजेचं आहे। मग त्यात काही विशेष कॅटेगरी जसे सिनियर सिटीजनचे काही सर्व्हिस अपार्टमेंट पण आहेत त्यालाही देखील त्यांनी गॅसची बंदी दिली आहे। तर अशा पर्टिक्युलर एरियामध्ये पण देखील
जिल्हाधिकाऱ्यांना उपसभापतींनी तसे सभापती महोदयांनी निर्देश दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यास सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. काल झालेल्या गिरणी कामगारांच्या प्रचंड मोर्चाच्या नंतर रात्रभर तो मोर्चा दुर्दैवाने ते मोर्चामध्ये सहभागी झाले लोक परत जायला तयार नव्हते, कारण त्यांची मूलभूत मागणी होती की जे निर्णय शासन घोषित करतो पण अंमलबजावणी का करत नाही. कालच संध्याकाळी एक शिष्टमंडळ राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी तातडीने याची दखल घेऊन बैठक लावली पाहिजे आणि आज 6 वाजता गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय आमदार आणि 14 संघटनेच्या लोकांबरोबर एक बैठक घेऊन सुस्पष्ट जे काही गिरणी कामगारांच्या बाबतीतली जी भूमिका सरकारची होती ती अंमलबजावणी झाली की नाही झाली याच्यातली चर्चा आज संध्याकाळी 6 वाजता विधान भवनच्या परिसरामध्ये त्यांचा शिष्टमंडळ येऊन भेटून त्याची चर्चा होणार आहे. सचिन भाऊ, मुंबईमध्ये महानगरपालिकेकडनं व्यायामशाळेसाठी जी निधी वितरित करण्यात आली आहे त्यामध्ये जी निधी साहित्यासाठी वितरित करण्यात आलेले ते व्यायामशाळेमध्ये आधीच साहित्य आहेत, पण मात्र तरीसुद्धा ही निधी वितरित करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण अंधाधुंद परिस्थिती आहे. ही सगळी बातमी जी आहे ती लोकशाही मराठीने दाखवली आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्याच आमदार निधीतून ही निधी जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे. एकूण जवळपास जर पाहिलं तर व्यायामशाळेसाठी जवळपास 23 लाखांचा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि एकूण नाही ह्याच्यामध्ये जसं आपण म्हटल्याप्रमाणे की लोकप्रतिनिधी नात्याने ज्यावेळी आम्ही पत्रव्यवहार करत असतो ते जिल्हाधिकाऱ्यांची ही जबाबदारी राहते. अर्थात तुम्ही जी बातमी दाखवलेली आहेत मी काय अजून पाहिलेली नाही आहे, परंतु मला असं वाटते की त्याच्यातली शहानिशा होणं गरजेचं आहे आणि संबंधित जे जिल्हाधिकाऱ्यांचे DPO असतील त्यांनी निधी वितरित करत असताना त्यांनी ज्या एजन्सीला केली असेल त्या एजन्सीची पण ती जबाबदारी असते की बा हे निधी इकडे जे वापरतोय तर ही निधी योग्य रीतीने वापरली जातोय की नाही जातोय. आणि मला असं वाटते या बाबतीतली अजून वस्तुस्थिती जोपर्यंत आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत अधिक त्याच्याबद्दल बोलणं काय उचित राहणार नाही. खरं तर अजित पवार यांचा कॅम्पेन सांभाळणाऱ्या नरेश अरोरा यांच्यावर अमोल मिटकरनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत की अजितांना गेल्यापासून नेमके अरोरा आहेत कुठे. सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला तेव्हाही ते नव्हते आणि आताही कुठे पिक्चरमध्ये ते नाही दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी संशयाची सूई त्यांनी त्यांच्याकडे वळवलेली आहे. अमोल मिटकरींजींनी ज्या ज्या काही शंका व्यक्त केलेल्या आहेत काही जाहीर रीतीने ते शंका व्यक्त करत असतात, काही खाजगी रीतीने पण आमच्याशी ते संवाद साधत असतात आणि त्यांचा शेवटी विचारायचा एक प्रामाणिक प्रयत्न असा आहे की याच्याबद्दलची वस्तुस्थिती लोकांसमोर यायला पाहिजे. आणि म्हणूनच आज विधान परिषदमध्ये माननीय आमदार शशिकांत शिंदेजी आणि आम्ही सर्वांनीच स्थगनाच्या माध्यमातून ह्या दुर्घटनी झालेली जो अपघात त्याची चौकशी होत असताना त्याची कुठेतरी वेगळ्या माध्यमातून चर्चा व्हायला पाहिजे. कारण एवढा मोठा माणूस एवढा मोठा नेता आमच्यातला सहज गेला आणि त्याची कारणमेष होऊ शकत नाही. फक्त एक दिवस श्रद्धांजली वाहून तो विषय संपला असं कसं चालेल. म्हणूनच आम्ही विरोधी पक्ष या नात्याने ही मागणी केली की याची चर्चा तुम्ही परिषदेमध्ये घडवली पाहिजे. माननीय सभापतींनी मान्य केलं की वेगळ्या माध्यमातून का होईना ती चर्चा करू. परंतु अमोल मिटकरींजींनी ज्या अर्थी संशयास्पद रीतीने हे जे केलेलं हे खरं आहे की तुम्हालाही आपल्याला कुठे दिसत नाही. काल परवापर्यंत जे खांद्यावर हात घालण्यापर्यंत ज्यांच्या हात गळ्यात मिठी मारण्याचं काम जे करत होते आज ते कुठेच सीनमध्ये दिसत नाही की त्यांना दिसायला नाही सांगितलेलं काय ते त्याच्यात नाही. पण मला असं वाटते तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राहिला अमोल मिटकरींजींनी आणि रोहित पवारांनी काही माफक प्रश्न मांडलेले आहेत त्याची सखोल चौकशी होऊन लोकांसमोर वस्तुस्थिती यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.